नवनाथांची अद्भुत जन्मकथा प्रस्तावना. नमस्कार नाथ बघतो. आज आपण जाणून घेणार आहोत या पृथ्वीवर अवतरणाऱ्या नवनाथांची अशी जन्मकथा जी ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. नवनाथ म्हणजे केवळ संत नव्हे, ते योग, तपसिद्धी आणि आत्मज्ञानाचे चालते बोलते अवतार होते. आजही ही कथा आहे सामान्य जन्मापेक्षा वेगळ्या, अद्भुत आणि रहस्यमय आणि चमत्कारिक जन्मांची. 1 नंबर, मच्छिंद्रनाथ. माशाच्या पोटातून जन्मलेले गुरु. पूर्वी किंवा खूप दिवसापूर्वी भगवान शिव माता पार्वतीला योगाचे गूढ रहस्य सांगत होते. ते रहस्य ऐकताना एक सामान्य मासा तिथेच थांबला. शिवाच्या शब्दाने त्या माशाच्या पोटात चैतन्य जागून झाले आणि त्या माशाच्या पोटातून जन्म झाला मच्छिंद्रनाथांचा. म्हणूनच त्यांना योगाचे किंवा योगाचा पहिला गुरु असा म्हटलं जातं. आणि नाथ सांगतात, जिथे श्रद्धा आहे तिथे जन्माची मर्यादा राहत नाही. जिथे काय श्रद्धा आहे तिथे जन्माची मर्यादा राहत नाही, असं या ठिकाणी नाथांनी सांगितलेलं आहे. 2 नंबर, गहिनीनाथ. मातीपासून निर्माण झालेले नाथ. एकदा नाथांनी सिद्धांनी मातीचा पुतळा तयार केला आणि मंत्रोच्चाराने त्याला प्राण फुंकले. क्षणात तो पुतळा जिवंत झाला. तेच होते गहिनीनाथ महाराज. ही कथा सांगतो, नाथांसाठी शरीर नाही, चेतना महत्वाची असते. या ठिकाणी बघू शकतो नाथांसाठी काय शरीर महत्वाचं नसतं, तर चेतना महत्वाची असते, असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. तर गहिनीनाथाचा जन्म तुम्ही बघू शकता मातीतून झालेला आहे आणि नाथाने त्यामध्ये प्राण फुंकलेला आहे, म्हणून त्यांना गहिनीनाथाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. 3 नंबर आहे जलेंद्रनाथ. समुद्रातून जन्मलेले सिद्ध किंवा या ठिकाणी अग्नीतून जन्मलेले सिद्ध पुरुष असं सुद्धा म्हटलं जातं. समुद्राच्या लाटामध्ये एक अद्भुत बालक सापडले. त्या बालकाला जलंधर असे नाव दिले. तो मोठा होताच अद्भुत सिद्धी प्राप्त झाल्या. देव सुद्धा ज्याच्यापासून घाबरत होते तो होता जलेंद्रनाथ. नाथ संदेश देतात, अडचणीच्या लाटांमधूनच सिद्ध जन्माला येतो. 4 नंबर, कानिफनाथ. कानातून प्रकट झालेले नाथ. गोरक्षनाथांनी आपल्या कानातून कुंडल काढले. त्या कुंडलातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले होते. त्याचे नाव होते कानिफनाथ किंवा हातीच्या कानातून ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना कानिफनाथ असं म्हटलं जातं. म्हणूनच नाथ संप्रदायामध्ये कान छेदण्याचे महत्व आहे. या ठिकाणी बघू शकता हातीच्या कानातून ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना आपण म्हटलं जातं कानिफनाथ. खूप महत्वाचं आहे. 5 नंबरचे नाथ आहे वटसिद्ध नागनाथ. नागकुळातून जन्मलेले योगी. नागवंशातील एक दिव्य अंड्यातून जन्म झाला नागनाथांचा. त्यांच्यात सर्पासारखी शक्ती, ध्यान आणि रहस्य होते. नाथ म्हणतात, ज्याने स्वतःच्या विषयावरती विजय मिळवला तोच खरा योगी. ज्याने स्वतःच्या विषयावरती विजय मिळवला आहे तोच खरा या ठिकाणी योगी आहे. तर 5 नंबरचे तुम्हाला बघू शकता वटसिद्ध नागनाथ, ज्यांचा नागकुळातून जन्म झालेला आहे त्याला आपण म्हटलं वटसिद्ध नागनाथ. 5 नंबरचे नाथ आहेत. 6 नंबर, भतरीनाथ. भतरीनाथ राजसिंहासन सोडून सिद्ध भतृहरी हे मोठे राजे होते, पण वैराग्य जागृत झाले आणि त्यांनी राजसत्ता सोडली. गोरक्षनाथांचे शिष्य होऊन ते बनले भतरीनाथ. यातूनच संदेश मिळतो, सिद्ध होण्यासाठी त्याग आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सिद्ध होण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर त्याग महत्वाचा आहे, असं या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगितलेलं आहे. महत्वाचं आहे. 6वा जे नाथ आहेत ते आहेत बद्रीनाथ. 7 आणि 8 नंबरचे नाथ रेवणनाथ व चरपटीनाथ. अद्भुत लीला. रेवणनाथांची मृत बालकात जिवंत केलं, तर चरपटीनाथाने देहाला सिद्धीने हलके केले. हे नाथ दाखवतात देहावरती नाही आत्म्यावरती सत्ता मिळवता येते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. देहावरती नाही तर आत्म्यावरती सत्ता मिळवता येते. तर या ठिकाणी बघू शकता 7वे आणि 8वे नाथ आहे रेवणनाथ आणि चरपटीनाथ. 9 नंबरचे नाथ आहे गोरक्षनाथ. ज्याचा उकिरड्यातून जन्म झालेला आहे त्यांना आपण गोरक्षनाथ असं म्हटलं जातं. हे खूप सिद्धी पुरुष होते. त्यांनी अनेक प्रकारच्या सिद्धी या ठिकाणी निर्माण केल्या होत्या किंवा त्यांनी मिळवल्या होत्या आणि त्यापासून त्यांचा जो प्रवास सुरू झाला होता तो जग कल्याणासाठी, सर्व मनुष्याचं कल्याणासाठी त्यांचा अवतार या ठिकाणी घेतला होता. आणि त्यांचे गुरु होते मच्छिंद्रनाथ. तर या ठिकाणी 9वे नाथ यात तुम्ही बघू शकता गोरक्षनाथ, ज्यांचा उकिरड्यापासून त्यांचा जन्म झालेला त्याला आपण गोरक्षनाथ असं म्हटलं जातं. समारोपण. नाथ संदेश. नवनाथांची जन्मकथा आपल्याला शिकवते, जन्म महत्वाचा नाहीये, जात देह रूप काही महत्वाचे नाही. साधना, श्रद्धा आणि आत्मज्ञान हेच खरे
नाथत्व आहेत किंवा नाथाने सांगितलेले हे सहना आहे, श्रद्धा आहे, आत्मज्ञान आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर नाथांच्या चरणी मनोमत नमन करा. जय नवनाथ, जय गोरक्षनाथाय नमः, जय मच्छिंद्रनाथाय नमः. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर नाथाने आपल्याला शेवटचा संदेश दिलेला आहे त्यांच्या जन्मकथानुसार की जन्म महत्वाचा नाही किंवा जात देह रूप या ठिकाणी काहीच महत्वाचे नाही, काहीच नाही. जात नाही, देह नाही, रूप नाही, काहीच महत्वाचं नाही. फक्त साधना, श्रद्धा आणि आत्मज्ञान हे महत्वाचे आहे. तर नाथाने आपल्याला 3 महत्वाचे संदेश या ठिकाणी दिलेले. तर बघू शकता तुम्ही, साधना महत्वाची आहे, श्रद्धा महत्वाची आहे आणि आत्मज्ञान महत्वाचे आहे. हे सर्व संदेश नाथाने आपल्याला दिलेला आहे. तर या शिकण्यासारखं काय आहे यापासून तुम्ही म्हणू शकता, तुम्ही तुमचा जन्म महत्वाचा नाहीये, तुमचा देह महत्वाचा नाहीये, रूप महत्वाचं नाही आणि जात सुद्धा महत्वाचं नाही. हे माणसांनी पाडलेलं आहे सर्व प्रकारे. रूप चांगला असेल तर चांगला किंवा देह चांगला असेल तर चांगला, तर असं नाहीये. तुमचे विचार चांगले पाहिजे, तुमची साधना चांगली पाहिजे, तुमची श्रद्धा देवावरची असली पाहिजे आणि तुम्हाला आत्मज्ञान जागृत करता आलं पाहिजे. तर हे सर्व श्रेष्ठ आहे असं समजतो आपण. तुम्ही कुठं जन्मला, काय जन्मला हे महत्वाचं नाही, तुमचं कर्म महत्वाचं आहे. तुम्ही काय काम केलेलं हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नवनाथांच्या संपूर्ण कथा, त्यांच्या जन्माबद्दलच्या संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचे कल्याण होईल आणि नाथाचा प्रसार होण्यासाठी मदत होईल. जाता मला एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश.